नमस्कार, आशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मेथीचे पराठे। तर एकदम हेल्दी, पौष्टिक आणि एकदम सॉफ्ट नरम असे मेथीचे पराठे आपण आज बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने। याच्यामध्ये आपण दह्याचा वापर न करता सोप्या पद्धतीने मेथीचे पराठे बनवणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। त्यासाठी आपण इथे एक जुडी मेथी निवडून घेतलेली आहे, बघू शकता। आणि ही मेथी मी निवडून घेतल्यानंतर स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि चाळणीवरती आपण कोरडी करून घेतलेली आहे। याच्यामध्ये कोवळे जे देठ आहेत ते सुद्धा मी याच्यासोबत घेतलेले आहेत। आता ही मेथी आपल्याला निवडून घेतलेली बारीक अशी चिरून घ्यायची आहे। याच्यामध्ये जास्त मोठे मोठे देठ घ्यायचे नाहीत, आपल्याला जे कोवळे देठ आहे तेच घ्यायचे आणि अशा पद्धतीने मेथी आपल्याला बारीक करून घ्यायची आहे। तर बघा, या पद्धतीने इथे मी मेथी बारीक करून घेत आहे। पराठे बनवण्यासाठी आपल्याला जास्त वेळही लागत नाही आणि एकदम सोप्या पद्धतीने आपण पराठे बनवणार आहोत। तर बघा, इथे मी सर्व मेथी जी आहे ती बारीक करून घेतलेली आहे। एक चाळणीमध्ये आपण काढून घेतलेली आहे। आता आपण एक मसाला काढून घेऊया। इथे 9 ते 10 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक कांडी आपण लसणाची सोलून घेतलेली आहे। तुम्हाला याच्यामध्ये जिरे आवडत असले तर एक चमचा तुम्ही इथे जिरे वापरू शकता। आता याचा आपल्याला मिक्सरला वाटण करून घ्यायचं आहे। मिक्सरमध्ये आपण लसूण आणि हिरवी मिरची काढून घेतलेली आहे। याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून याची एक पेस्ट तयार करून घेऊया। तर मिरचीचे इथे मी छोटे असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये मी 2 चमचे पाणी टाकून घेतले। आता याला मिक्सरला आपण याचं वाटण करून घेऊया। तर बघा, ह्या पद्धतीने इथे आपण मिक्सरला याला वाटण करून घेतलेलं आहे। याची एक पेस्ट अशी तयार करून घेतलेली आहे। आता आपण एक मोठं भांडं घेतलेलं आहे, याच्यामध्ये आपण काढून घेऊया। 2 कप इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। जे आपण रोज चपात्यांना वापरतो तेच आपण गव्हाचं पीठ इथे घेतलेलं आहे 2 कप। तर 2 कप आपण इथे मेथी घेतलेली आहे बारीक करून आणि 2 कप इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत बेसन पीठ। बेसन पीठ टाकल्यानंतर खूप खुसखुशीत असे आपले मेथीचे पराठे होतात, छान टेस्ट येते। तर 3 चमचे आपण याच्यामध्ये बेसन पीठ वापरलेलं आहे। बेसन पीठ जास्त वापरू नका, जेणेकरून पीठ आपलं चिकट होईल। 3 चमचे आपण याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे, एवढं पुरेसे आहे। आता याच्यामध्ये आपण टाकून घेऊया चवीनुसार मीठ। चवीनुसार आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे। आता 1 चमचा भरून आपण याच्यामध्ये लाल तिखट टाकून घेणार आहोत। तिखट तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, कारण की आपण हिरव्या मिरचीची पेस्ट सुद्धा तयार करून घेतलेली आहे, ती सुद्धा याच्यामध्ये आपल्याला वापरायची आहे। पाव चमचा आपण याच्यामध्ये हळद पावडर टाकून घेऊया, खूप छान असा कलर येईल पराठ्यांना। आता याच्यामध्ये आपण 1 चमचा भरून ओवा घेतलेला आहे। छोटा चमचा भर ओवा आपण हातावरती कुस्करून याच्यामध्ये टाकूया। मेथीचे पराठे खूप छान टेस्टी लागतील। आता याच्यामध्ये आपल्याला कस्तुरी मेथी टाकून घ्यायची। कस्तुरी मेथी आपण हलकीशी तव्यावरती गरम करून घेतली आणि याच्यामध्ये 1 चमचा भरून टाकून घेतलेली आहे। खूप छान टेस्ट येईल पराठ्यांमध्ये। 2 चमचे छोटे आपण याच्यामध्ये तीळ टाकून घेणार आहोत। तीळ ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत नसले नाही टाकले तरी देखील चालतील, पण टाकल्यानंतर खूप छान लागतील पराठे। 2 चमचे आपण याच्यामध्ये तीळ टाकून घेतलेत आणि लसूण आणि हिरव्या मिरचीचं जे वाटण करून घेतलंय ते याच्यामध्ये आपण काढून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचंय छोटे 3 चमचे तेल। तेल घेतलेलं आहे, याच्यामध्ये आपण तेलाचं मोहन टाकून घेऊया। तुम्हाला जर दही आवडत असेल तर तुम्ही इथे दही वापरू शकता 3 ते 4 चमच्यामध्ये आणि 2 चमचे तेल वापरायचे। तर आपण दह्याचा वापर केलेला नाहीये। 3 ते 4 चमचे आपण याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे। सर्व मेथी आपण याच्यामध्ये टाकून घेतली। 1 वाटी भरून आपण बारीक चिरलेली कोथिंबीर देखील टाकून घेतलेली आहे। हे सर्व जिन्नस आपण आता पिठामध्ये व्यवस्थित असे चोळून घेऊया। पिठामध्ये आपल्याला सगळे जिन्नस अगोदर व्यवस्थित असे एकत्र करून घ्यायची आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला कोमट पाणी टाकून मळून घ्यायचे। आपण रोजच्या चपात्यांना जसं पीठ मळतो त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचे, एकदम मऊसूत असं। पाणी एकदम न टाकता आपल्याला हलकसं थोडं थोडंच पाणी टाकायचंय आणि याचा एक गोलसर असा एक मऊसूत उंडा तयार करून घ्यायचा आहे। तर बघा, ह्या पद्धतीने आपण कोमट पाण्यामध्ये व्यवस्थित असं हे पीठ भिजवून घेतलेलं आहे, मळून घेतलेलं आहे। परत याच्यावरती आपण 1 छोटा चमचा भरून तेल टाकून घेतलंय आणि पुन्हा एकदा आपण हे व्यवस्थित असं मळून घेऊया। तर बघा, ह्या पद्धतीने इथे मी व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे तेल टाकून। आता याच्यावरती झाकण ठेवून आपण एक 10 मिनिटांसाठी हे पीठ व्यवस्थित असं भिजून देऊया। 10 मिनिटं आपण हे पीठ असंच भिजत ठेवलं होतं। 10 मिनिटं झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे पीठ व्यवस्थित असं एकत्र करून घेतलेलं आहे। हाताला कोरडं पीठ लावून घ्यायचं किंवा मग तेलाचा हात लावून घ्यायचा आणि याचे आपल्याला छोटे छोटे असे बॉल तयार करून ठेवायचे, म्हणजे पराठे लाटायला आपल्याला एकदम सोपं जाईल। तर बघा, या पद्धतीने इथे मी सर्व पिठाचे जे आहे ते बॉल तयार करून घेतलेले आहेत। आता आपण पराठे बनवायला घेऊया आणि कोरडं पीठ घेतलेलं आहे आपण गव्हाचं, बघू शकता एक डिशमध्ये। त्याच्यामध्ये आपल्याला हे पीठ असा उंडा बुडवून घ्यायचा आणि व्यवस्थित असं लाटून घ्यायचंय।
एकदम मस्त असा पातळ गोल गरगरीत आपल्याला पराठा इथे बनवायचा आहे। जास्त जाडसर ठेवायचा नाहीये। पातळ असा पराठा बनवल्यानंतर खूप मस्त असा मऊसूद देखील होतो आणि पटकन भाजला देखील जातो। तुम्हाला जर वाटतं हे चिकटत असेल तर याच्यावरती थोडंसं कोरडं पीठ तुम्ही टाकून लाटून घेऊ शकता पातळ असं। तर बघा या पद्धतीने इथे मी पातळ असा पराठा इथे तयार करून घेतलेला आहे, लाटून घेतलेला आहे। जास्त जाडसर ठेवायचा नाहीये आणि सर्व पराठे आपण अगोदर लाटून घेणार आहोत, कारण की भाजल्याला आपल्याला जास्त वेळ लागत नाही, त्याच्यासाठी आपण सर्व लाटून घेऊया अगोदर। तर बघा या पद्धतीने इथे मी सर्व पराठे जे आहेत ते लाटून घेतलेले आहेत। आता आपण झटपट याला भाजून घेऊया। गॅसवरती आपण तवा गरम करण्यासाठी ठेवला होता, गॅस आपण फुल ठेवलेला आहे। तवा गरम झाला की याच्यावरती आपण पराठा टाकून घेतलेला आहे। एक बाजू गरम झाली की आपण लगेच दुसरी बाजू पलटी करूया। तर बघा आपण पलटी करून घेतलेला आहे। आता याच्यावरती आपण हलकसं तेल लावून घेऊया आणि मस्त खुसखुशीत असा हा पराठा आपण भाजून घेणार आहोत। पराठे भाजायला आपल्याला जास्तीचा अजिबातही वेळ लागत नाही, कारण की आपण एकदम पातळ असे लाटून घेतलेले आहेत। फुल गॅसवरतीच आपल्याला हे पराठे भाजून घ्यायचे आहेत, एकदम खमंग आणि खुसखुशीत अशा पद्धतीने। आपल्याला तुम्ही बघू शकता कलर याचा मस्त पराठा आपण इथे भाजून घेतलेला आहे। आता याच पद्धतीने आपल्याला सर्व पराठे जे आहेत ते भाजून घ्यायचे आहेत। तर ह्या पद्धतीने पराठे तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा, बनवायला एकदम सोपे आहे। दह्याचा वापर न करता झटपट असे आपण एकदम सोप्या पद्धतीने पराठे इथे बनवलेले आहेत। तर सर्व पराठे बघू शकता तुम्ही मी इथे भाजून घेतलेले आहेत। अशा पद्धतीचे आपले पराठे इथे बनवून झालेले आहेत। तुम्ही सॉस बरोबर खाऊ शकता, चटणी बरोबर खाऊ शकता। हे प्रवासामध्ये सुद्धा तुम्ही अशा पद्धतीचे बनवून घेऊन जाऊ शकता। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून सगळ्यांना धन्यवाद।